हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. निधी वाटपावरून महायुतीमध्ये पुन्हा एकदा मोठा तणाव. भाजपच्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांनी अतुल सावेंना पत्र लिहत मंजूर केलेली कामं रद्द करण्याची केली मागणी. हिंदी विषयाच्या सक्तीच्या विरोधात मनसेचं आंदोलन. मनसैनिकांकडून हिंदी सक्तीच्या जीआरची होळी. मराठी जागर परिषद भरवण्याचे राज ठाकरेंचे आदेश. राज्यात विकास कामांसाठी 5 लाख झाडांची कत्तल होणार. आदित्य ठाकरेंचा आरोप. भाजप महाराष्ट्राचं वाळवंट करणार अशी टीका. मुंबईत पाण्यासाठीची आंदोलनं सुरूच ठेवण्याचा इशारा. सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकरांची स्वतःवरती गोळी झाडून आत्महत्या. वैद्यकीय क्षेत्रामध्ये मोठी खळबळ. आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट. पंजाब नॅशनल बँक कर्ज घोटाळ्याशी संबंधित मेहुल चोक्सी भारतीय आहे का? उच्च न्यायालयाची ईडीला विचारणा. भूमिका स्पष्ट करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश. बीडचा निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी. अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल. बडतर्फीची कारवाई. तनिषा भिसेंना 4 ते 5 दिवस इंदिरा आयव्हीएफ मध्येच ठेवणं हे चुकीचं होतं. ससून रुग्णालयाच्या चौकशीमध्ये महत्वाचा निष्कर्ष. भिसे कुटुंबियांसह इंदिरा आयव्हीएफवरती ठपका. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि डॉक्टर सुश्रुत घैसास यांची काय भूमिका होती ते स्पष्ट करा. अहवाल दिल्यावरती ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीला पोलिसांची विनंती. अपघातग्रस्त रुग्णांसाठी 1 लाखापर्यंत कॅशलेस उपचार. आरोग्य खात्याचा महत्वाचा निर्णय. तर रुग्णालयांची माहिती, बेडची उपलब्धता आणि तक्रारीसाठी स्वतंत्र मोबाईल ॲप. हवामान बदलांमुळे देशातील साखर उत्पादनामध्ये मोठी घट. उत्पादन हेक्टरी 85 ते 88 टनांवरून थेट 61 टनांवर. कारखानदारीला 24,000 कोटींचा फटका. पुढील 2 दिवस मराठवाडा आणि विदर्भामध्ये तापमान वाढीचा अंदाज. अकोल्यामध्ये काल सर्वाधिक 44.2 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद. पंजाब किंग्सकडून आरसीबीचा घरच्या मैदानावरती पराभव. पहिल्यांदा गोलंदाजी करताना पंजाबनं आरसीबीला अवघ्या 75 धावांमध्ये रोखलं. या विजयासोबतच पंजाबची गुणतालिकेमध्ये 2ऱ्या क्रमांकावरती झेप.